नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही सर्व? मजेत? मी पण मस्त मजेतच आहे. मी काही 2-3 दिवस झालं ब्लॉग बनविले नाहीत कारण माझी तब्येत ठीक नव्हती. पण आता हो, मी इथून पुढे दर दिवस नक्की बनवीन. तुम्ही पण माझ्या चॅनलवरती आलात तर सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आपल्या चॅनलला. तर चला मग बनवूया आपण चिकन पकोडे. तर मी सांगते तुम्हाला आज माझी पद्धत कशी आहे ते. तर तुम्ही बघू शकताय, मी चिकन शिजवून घेतलेलं आहे, नंतर कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, त्यामध्ये टाकलेला आहे, नंतर अद्रक लसूण पेस्ट टाकलेले आहे, परत तांदळाचं पीठ, बेसन पीठ मिक्स आहे ते दोन्ही टाकलेलं आहे. नंतर मी समजा मसाले टाकलेले आहेत, लाल तिखट, हळद, मीठ, गरम मसाला वगैरे असं टाकलेलं आहे. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव. नंतर कोथिंबीर पण टाकायची, नंतर आपण लिंबाचा रस पण टाकणार आहेत. हे समजा मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. आपल्याला जास्त पातळ पण नाही करायचं, मिडियमच बनवायचं आहे पीठ. तोपर्यंत मी तेल पण गरम करायला ठेवलं होतं, तेल पण माझं गरम झालेलं आहे. तर चला मग मस्तपैकी पकोडे तळून घेऊया आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. माझी पद्धतीचे पकोडे खूप छान लागत येतं, हॉटेलसारखेच लागते, टेस्ट पण खूप छान आहे. तुम्ही पण बनवा आणि मला नक्की सांगा तुमचे पण पकोडे कसे झाले. माझे तर खूपच छान झालेले आहेत आणि टेस्ट पण खूप छान झालेले आहे. आणि चांगले आपल्याला बारीक गॅसवरती तळून घ्यायचे आहेत, कडक होऊस तर घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता आहेत, आता माझे चिकन पकोडे बनवून झालेले आहेत आणि चांगले तळलेले आहेत बारीक गॅसवर, मस्तपैकी कुरकुरीत झालेले आहेत. बघू शकताय तुम्ही किती छान झालेले आहेत माझे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आजच्या पुरते एवढंच. भेटूया, नेक्स्ट भेटूया.